आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अंबरनाथ तालुक्यातील चिंचोली आणि कोपऱ्याची वाडी या दोन गावात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये दगडखाण सुरू होती। या दगडखाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गाव उद्ध्वस्त होण्याच्या भीतीने गावकरी भयभीत झाले होते। अखेर या संदर्भात उच्च न्यायालयाने या दगडखाणीच्या मालकाला परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने 190 कोटीचा दंड ठोठावला आहे। राज्यातील दगडखाणीला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ असेल। दगडखाणीमुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते, शिवाय त्यांच्या घरांना भेगा पडल्या होत्या। त्यामुळे ही दगडखाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुद्धा ही दगडखाण बंद होत नव्हती। अखेर गेल्या 2 वर्षांपासून वनशक्ती या सामाजिक संस्थेनं या संदर्भात गावकऱ्यांसोबत उच्च न्यायालयात एकत्र येत लढा दिला होता। त्यानंतर या दगडखाणीच्या मालकाला परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत 1,30,000 ब्रास दगडखाणीचं उत्खनन केल्यानं आणि त्याची रॉयल्टी न भरल्यानं 190 कोटी 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीने त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे आता ही दगडखाण बंद होणार असल्यानं गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केलंय। ही दगडखाण बंद होणार असल्यानं आमच्या आरोग्यासंदर्भात होत असलेली हानी थांबणार आहे। शिवाय आम्ही आता भयमुक्त वातावरणात राहणार आहोत, निसर्गरम्य वातावरणात जगणार आहोत। त्यामुळे गावकऱ्यांनी या संदर्भात समाधान व्यक्त केलंय आणि आता आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि आमच्या आता आरोग्याला पण धोका नाही आहे। कारण अगोदर आम्हाला खूप भीती वाटायची, आमच्या मुलांचं आरोग्य कारण खूप धोक्यात होतं। प्रदूषण इतकं प्रदूषण होतं की आम्हाला आमचं घर गेल्या 2 महिने मशीन चालू राहायचं कंटिन्यू, तर आमची घरं दिसायची नव्हती एवढं। तर पावसाळा जसं संपलं ना, आता एकदम सुंदर दिसतोय नजारा, जसं की कौलं एकदम साफ दिसत, घरं साफ दिसत। पण जसं पाऊस गेला नंतर ना 2 महिन्यात आमची घरं वळखासारखी नशी व्हायची, म्हणजे एकदम एवढी प्रदूषण बसायचं आमच्या घरावरती। तर त्याचबरोबर आम्हाला आता खूप सुख झालं आणि आमच्या गावाच्या वतीने पवार साहेबांचे आणि बाकी न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतोय गावाच्या वतीने। खूप खूप धन्यवाद की आम्हाला न्याय मिळवून दिला। काय नाव आपलं? माझं नाव भास्कर वारगडा। तर ज्या वनशक्तीने हे सगळं प्रकरण हाताळलं होतं त्यांनी देखील उच्च न्यायालयाचे आभार मानलेत आणि यापुढे असाच लढा सुरू राहील असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। तेच मी आता पहिला सांगितलं की 2,77,000 ब्रास एक्सकॅव्हेशन झालं। त्यांना परमिट असलेल्या एरियामध्ये त्यांनी 1,40,000 ब्रास एक्सकॅव्हेट केलं। त्यापैकी 7,763 ब्रास तर त्यांनी रॉयल्टी भरली नव्हती। तर सरकारचा रेट आहे 600 रुपये पर ब्रास, तरी त्या रॉयल्टी आणि पेनल्टी पकडून तो रेट होतोय 5 पट आणि त्या अनुषंगाने 13,130 रुपये प्रति ब्रास असा 7,763 गुणिले 13,130 प्रमाणे होतात 10 कोटी 71 लाख रुपये। आणि त्याच्या परमिटच्या बाहेरचा एरिया जो त्याने एक्सकॅव्हेट केला 1,37,000 ब्रास, त्यापैकी 7,000 ब्रासवर त्यांनी रॉयल्टी भरली होती। उर्वरित 1,31,000 ब्रास याचा त्यांनी रॉयल्टी भरला नव्हता आणि कसला फाईन नव्हता भरला। तर ते 1,33,000 ब्रास गुणिले 13,130 असे मिळून 189 कोटी प्लस 10 कोटी 71 लाख असे मिळून 190 कोटी 30 लाख एवढा त्यांना पेनल्टी आणि रॉयल्टी भरण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे आणि कलेक्टरनी त्याच्यावर सक्तीने अंमलबजावणी करावी असा आदेश आहे। जोपर्यंत एखादा सक्षम कोर्ट त्या निर्णयाला आव्हान देत नाही तोपर्यंत हे सक्तीने वसूल करण्यात यावं। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दगडखाण मालक या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात देखील अपील करू शकतो। मात्र सध्या तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गावकऱ्यांनी आनंद साजरा केलाय। पब्लिक मीडिया, अंबरनाथ। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।